नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आयुष्यात. घड्याळात वाजले होते पहाटेचे 4:30 आणि आज वार होता रविवार आणि आज होती नरक चतुर्दशी. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच होतं की मी ही रात्री 1 वाजेपर्यंत तयारी करून ठेवली होती. तर ही तयारी होती आज रायाच्या अभ्यंग स्नानासाठी. तुम्ही बघू शकता हे डेकोरेशन कसं केलं होतं. मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही थोडंसंच डेकोरेशन केलं होतं, पण पहाटे उठून आम्ही आमच्या आंघोळी करून घेतल्या आणि मग डेकोरेशनला सुरुवात केली. आणि हे डेकोरेशन असं झालं होतं. आता हे झेंडूची फुलं अशी सुट्टी कुठे भेटत नाही, पण आम्ही त्या माळ तोडूनच ते झेंडूचे फुलं डबल टेपने चिपकून घेतले होते. काचेवर मात्र आम्ही रिअल फ्लॉवर्सच चिपकवलेले होते. रिअल फ्लॉवर्स सगळे घेणं तर काही परवडत नाही, सो जितके रिअल आणि जितके डुप्लिकेट असं मिक्स करूनच आम्ही डेकोरेशन केलं होतं. आणि हे डेकोरेशन खरंच खूप स्वस्तात आणि खूप इझीही होतं म्हणा, पण लूक मात्र थोडा रिचच दिसत होता. थोडंफार डेकोरेशन राहिलेलं होतं, समयांशेजारी फुलं ठेवणं म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी. तो रायाच्या डाळाने सकाळी त्याचे अभ्यंग स्नान आवरून मग बाकीचे डेकोरेशन करायला सुरुवात केली. आता बघा तुम्ही कसं डेकोरेशन चालू आहे ते. प्रत्येक गोष्ट दोघांनी मिळून केली तरच पूर्ण होते म्हणा. हे रायासाठीच्या आंघोळीसाठी घंगाळसुद्धा रेडीच होतं. चौरंग असा ठेवून घेतला होता आणि रेडीमेड रांगोळी आजूबाजूला ठेवली होती. ही रेडीमेड रांगोळी मला रिसीव्ह झाली होती रायाच्या एका काकूकडून. तुम्हालाही आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक पाठवेल की कुठे ऑर्डर करायची. आमची सगळी तयारी झाल्यानंतर आम्ही रायाला उठवलं होतं. राया बाकी ह्याच विचारात होता की इतक्या पहाटे मला का उठवलं. बघा घड्याळात 6:15 वाजले होते आणि तेव्हा आम्ही रायाला उठवून दिलं होतं. पहिले रायाला असं धोतर घालून घेतलं आणि मग काय सेल्फी थोडंसं, मी थोडी नटून थटून तयार झालेलीच होती म्हणा, सो थोडं मखडणं तर बनतंच आहे. रायाला थोडे इन्स्ट्रक्शन दिले आणि असं सेल्फी आम्ही काढून घेतले की रायाला बघ की कसं आज थोडंसं अभ्यंग स्नान आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की खूप इझी असतं ना टोडलर्ससोबत असे सेल्फी काढणं, तर नाही, ही आहे रियालिटी. बघा किती अवघड जाते ते. मग काय रायाला आणलं होतं आम्ही बाल्कनीमध्ये, बिकॉज रायाचं अभ्यंग स्नान आम्ही ठेवलं होतं बाल्कनीमध्ये. बघा उठणं, घंगाळ किंवा समया असं सगळं आम्ही व्यवस्थित डेकोरेशन करून ठेवलेलं होतं. आणि रायाही उठून गेला होता. राया जेव्हा उठला तेव्हा थोडासा अंधार आणि थोडंसं धुकं होतं. परफेक्ट अभ्यंग स्नानाचं वातावरणच होतं म्हणा. बघा रायाचं ऑप्शन करून घेतलं आणि मग रायाच्या अभ्यंग स्नानाला अशी प्रकारे सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणणार एवढी फ्लावर ज्वेलरी, ते पण अभ्यंग स्नानासाठी, तर ती काही फ्लावर ज्वेलरी मी बनवून घेतलेली नव्हती. नॉर्मल छोटे शेवंतीचे फुलं माझ्या सुईदोराच्या इयरिंग्समध्ये अडकवले आणि मग काय इयरिंग्स तयार झाल्या. आणि लेडीजला गजरा लावायला आणि केसात फुलं माळायला काही कारणच लागत. नंतर रायाच्या डॅडाने ऑइल बाउलमध्ये काढून रायाची मालिश करायला सुरुवात केली. राया इतका शांत का बसला आहे तुम्हाला दिसतच असेल. तुम्ही ओळखलं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. आता तुम्ही म्हणणार एवढ्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट मात्र मिसच आहे. मार्केटमध्ये ब्लाब्ला नावाचे साबण भेटतात आणि ते मी का ऑर्डर केले नाही, बिकॉज काही गोष्टी आता पुसतच चालल्या आहेत. आता उठण्याचं साबणात रूपांतर झालं आहे. आणि हे ब्लॉग्स मी माझ्या मुलासाठी नंतर बघण्यासाठी काहीतरी सेव्ह करून ठेवला किंवा वारसाच म्हणा. हे ब्लॉग जेव्हा बघतील तेव्हा त्यांना समजेल की अरे उठणं नावाचीही गोष्ट असते. कारण की ते जेव्हा आपल्या वयात होतील, मला नाही वाटत उठणं राहील, तेव्हा ब्लाब्ला कलर आणि भरपूरच ब्लाब्ला असे साबणं मार्केटमध्ये राहतात. सो मार्केटमधल्या ब्लाब्ला नावाच्या साबणांपेक्षा मी रायाला उठणं लावायलाच प्रेफर केलं. आणि तुम्ही असंच करा, तेव्हा आपल्या मुलांनाही आपल्या गोष्टी पुढे लक्षात राहतील. अभ्यंग स्नानानंतर रायाची थोडी तयारी करून घेतली. राया बाकी फ्रेशच दिसत होता. राया खरंच खूप कॉपरेट करतो, याचं मात्र आम्हाला थोडं कौतुकच असतं. बघा राया कसा रेडी होऊन गेला आहे. आणि रायाचा हा ड्रेस रायाला रायाच्या फ्रेंडच्या मम्मीने घेतलं होतं. फ्रेंड कोण तर हा बघा अर्जुन कसा पळतोय ते, आणि रायाही त्याच्या मागेच जातोय. बाय द वे राया आणि अर्जुनने आज ट्विनिंग केलेली होती आणि हे ट्विनिंगचं पूर्ण क्रेडिट जातं सोनालीला. सोनाली मीन्स अर्जुनचीच मम्मी. थँक्यू सोनाली माऊ, इतके छान ड्रेसेस घेतल्यामुळे. आणि आम्ही येऊन पोचलो होतो क्लब हाऊसला. क्लब हाऊसला कशासाठी तर फटाके फोडण्यासाठी. फटाके फोडण्यासाठी आले होते राया आणि अर्जुन. मात्र फटाके फोडण्याचा आस्वाद तर रायाचा डॅडा आणि अर्जुनचा डॅडाच घेत होता. आणि तोही कोणते फटाके, बिडी बॉम्ब. खरंच ह्या दिवाळीला बराच फेमस होता तो बॉम्ब. मात्र मी आणि सोनाली आमच्या चिमुकल्यांसोबत आपटी बॉम्बच फोडत एन्जॉय करत होतो. आणि बघा ना आमचे चिमुकले खरंच किती क्यूट दिसत आहेत ना ट्विनिंगमध्ये. याचं सगळं क्रेडिट जातं सोनाली माऊला. थँक्यू सोनाली माऊ. आथू नजर न लागे आमच्या चिमुकल्यांना. रायाच्या डॅडाचे स्वतःचे फटाके फोडून झाल्यावर रायाच्या डॅडाने थोडेसे अर्जुन आणि रायासाठी फटाके पेटवले आणि त्यांनी खरंच ते खूप एन्जॉयही केले.
आणि एवढे फटाके फोडून सुद्धा 8च वाजलेले होते. सो आता इतक्या लवकर उठलेलेच आहेत तर घरी जाऊन परत झोपण्यात काही अर्थच नव्हता. सो रायाला विचारलं आता काय नेक्स्ट प्लॅन काय करायचा. तर रायाने सांगितलं एक काम करूया, इतक्या लवकर उठलोच आहे तर मंदिरात जाऊया. मग म्हटलं चला मंदिरातच जाऊया. यावर अर्जुनचं मत घेतलं तर अर्जुनही त्याला होकार दिला आणि मग काय आम्ही निघालो मंदिरात आणि येऊन पोचलो कुठे तर आम्ही आलो होतो पुनावळ्याच्या बालाजी मंदिरात. खरंच हे मंदिर खूप छान आहे आणि इथे येऊन सुद्धा खूप प्रसन्न वाटतं. आम्ही नेहमी सणावाराला नवीन वर्षाला या मंदिरात येतो. तुमच्यापैकी खूप जण आले असतील आणि जर नसतील आले ना तर नक्कीच या बालाजी मंदिरात तुम्ही भेट द्या. खरंच खूप अप्रतिम असे मंदिर आहे. इथे फक्त बालाजी देवाचेच मंदिर नाही तर खूप सारे देवांची मंदिर आहेत. बघा तुम्ही खूप मंदिराचा परिसरही खूप मोठा आहे आणि जसं तुम्ही मध्ये जातात तर बघा किती भव्य असं हे मंदिर आहे. एंट्रीलाच पहिले मारुती रायाचं मंदिर आहे. सो राया आणि रायाच्या डॅडाने पहिले तिथे जाऊन मंदिरात दर्शन घेतले. बघा राया कसा दर्शन घेत आहे ते. आमच्या लग्नाला तशी 5 वर्ष झाले आम्ही देवदर्शनाला जायचोच. पण राया आल्यापासून देवदर्शनाला जायचा खरंच खूप योग येत आहे. त्याच्यामुळेच काय देवा आम्हाला बोलवतही आहे दर्शनाला. खरंच खूप छान वाटतं. देवदर्शनाची आवड जरी असली तरी थोडा ॲटिट्यूड तर आहेच. यूट्यूबवर झाल्यापासून राया थोडा ॲटिट्यूडमध्येच राहतो. सबस्क्राईब भेटले तरी त्याला काही ओळख द्यायला तयार होत नाही. बरं काय सांगावं आणि काय करावं राया. त्याच मंदिरात थोडं पुढे गेल्यावर एक मंदिर आहे ते आहे गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया. आणि हे मंदिर आहे दगडूशेठ गणपतीचं. दगडूशेठ गणपतीची मूर्ती जरी असली तरी ही मूर्ती काळ्या दगडात आहे आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं इथे येऊन सुद्धा. बघा ना किती छान मंदिर आणि किती छान मूर्ती आहे ते. इथे येऊन सुद्धा आम्ही खूप आरामशीर दर्शन घेतलं. खूप गर्दी जरी असली तरी या मंदिरात येऊन सगळ्यांचंच निवांत दर्शन होतं. सो कधी सणावाराला यायचं ठरलं तर या मंदिरात तुम्ही नक्कीच भेट द्या. इथे पुढे गेल्यावर असा मोठा स्पेस आहे. इथे भजन म्हणा किंवा खूप फंक्शन असतात आणि प्रत्येक रविवारी सकाळ संध्याकाळ इथे प्रसादालय ठेवलेला असतो. ते मी जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा तिथे काहीतरी संगीतमय श्रीराम भागवत कथा चालू होती पण आम्ही जाच तोपर्यंत संपून गेलेलो होतं. राया तिथे लावलेल्या कृष्णलीलांचे फोटोसुद्धा खूप व्यवस्थित बघत होता की काय कसं काय. रायाला प्रत्येक गोष्टीचं खूप कुतूहल असतं आणि तो प्रत्येक गोष्ट खूप निरखूनच बघतो. त्या पुढे गेल्यानंतर भोलेनाथचं मंदिर आहे आणि तिथे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगाचे पोस्टर. आपण घरात मुलांना एवढ्या गोष्टी सांगत नाही की नक्की 12 ज्योतिर्लिंग काय, ज्योतिर्लिंगाचे महत्त्व काय. सो अशा ठिकाणी घेऊन गेल्यावर मुलं निरखून बघतात आणि आपल्याला प्रश्नही विचारतात आणि तेवढाच विषयही निघतो आणि आपण मुलांना तेवढं सांगतो. त्या निमित्ताने आपल्या मुलांना पौराणिक कथेची आठवणही होते आणि आपल्याही गंज लागलेल्या माहितीला एक थोडंसं पुनरावृत्तीही. भोलेनाथचे दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो बालाजी मंदिरात. बालाजी मंदिरही खूप छान होते आणि खरंच खूप प्रसन्न वाईब्स येत होत्या तिथे जाऊन सुद्धा. आम्ही दर्शन घेतल्यानंतर आम्ही म्हटलं कुठे जाऊया बिकॉज घड्याळात वाजलेले होते 9 आणि आता काय करायचं. हे ऐकताच रायाने थोडं खूप आनंदात सांगितलं की चला मी सांगतो तुम्हाला रस्ता आणि मी घेऊन जातो. बघा रायाने डॅडाला डिक्टेट केला आणि कुठे घेऊन गेला तर कुठे घेऊन गेला तर घेऊन गेला आम्हाला तो सात्विक मिसळ. या अगोदरही आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सात्विक मिसळला बघितलं होतं आणि आम्ही तुम्हाला सजेस्टही केली होती की इथे जाऊन बघा खरंच खूप छान आणि टेस्टी मिसळ आहे. ते तुम्ही गेले की नाही ते माहीत नाही पण आम्ही परत तिथे जाऊन पोचलो बिकॉज इथे जाऊन टेस्ट कधीच खराब होत नाही आणि एक कन्फर्म टेस्ट आपल्याला भेटतो. इथे जाऊन आम्ही नेहमीप्रमाणे आमचीच निखारा मिसळ ऑर्डर केली आणि ती खूप टेस्टी आहे. सो आम्ही खूप ताणून खाल्ला आणि घरी येऊन दिवसभर ताणून झोपलो. इव्हिनिंग झाल्यानंतर मात्र आम्ही रायाच्या आत्याच्याकडे गेलो होतो. थोडी दिवाळीनिमित्त दिवाळी फटाके आणि थोडी म्हटलं दिवाळीचा फराळ आणि दिवाळी देऊन येऊया. दिवाळी दिल्यानंतर रायाने रायाच्या भावा बहिणींसोबत खूप एन्जॉय केला. राया जिथे जातो तिथलाच होऊन जातो. ते सायकल खेळत होते. रायाला ती सायकल चालवता येत नव्हती मात्र त्यांना सायकल खेळताना बघून तो खरंच खूप एन्जॉय करत होता. चला राया तर एन्जॉय करतच आहे. तुम्ही आमचे ब्लॉग एन्जॉय करत आहे अशी मी खात्री करून घेते आणि तुम्हाला बाय म्हणते. चला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय.